राज्य सरकार ने युवा बेरोजगारों को शिक्षा के आधार पर अनुभव प्रदान करने के लिए मुख्यमंत्री युवा कर्म प्रशिक्षण योजना की शुरुआत की। हालांकि इस योजना के परिणाम स्वरूप बहुत से युवा अब बेरोजगार हो गए हैं, क्योंकि उनके प्रशिक्षण के बाद कोई स्थायी नौकरी नहीं मिली। मुख्यमंत्री युवा कर्म प्रशिक्षण योजना के तहत प्रशिक्षित युवाओं ने कलेक्टर कार्यालय पहुंचकर अपनी मांग रखी कि उन्हें निकालने के बजाय संविदा के आधार पर नौकरी दी जाए। इन युवाओं ने कहा कि उन्हें प्रशिक्षण के बाद स्थायी रोजगार नहीं मिला है, जिससे वे बेरोजगार हो गए हैं। उन्होंने कलेक्टर से ये अनुरोध किया है कि सरकार उनके अनुभव का उपयोग कर उन्हें रोजगार का अवसर प्रदान करे। युवाओं का कहना था कि इस योजना ने उन्हें शिक्षा और अनुभव का संयोजन दिया था, लेकिन स्थायी नौकरी न मिलने से उनकी उम्मीदें टूट गई। कलेक्टर कार्यालय ने इस मुद्दे को गंभीरता से लिया और सरकार से उचित कदम उठाने का आश्वासन दिया। मुख्यमंत्री युवा योजनेमधून परंतु मी याच्या आधी पण 7,500वरही केलं होतं, पण आता यांनी आम्हाला सुशिक्षित आधी आम्ही सुशिक्षित झालो, आता आम्हाला यांनी प्रशिक्षित करून आता बेरोजगार सरकारने आम्हाला बेरोजगार करू नये एवढीच इच्छा आहे सर आमची। जिथं आहो आम्ही ज्या स्थापनेमध्ये आहोत तिथेच आम्हाला कायम स्वरूपात पेमेंट 10,000 जरी असली तरी चालेल, परंतु आम्हाला तिथेच कायम स्वरूपात सरकारने करावं एवढीच इच्छा आहे सर। सर आता आम्ही इथं 6 महिने केले, आता 6 महिने केल्याच्या नंतर आम्ही आधी प्रायव्हेट संस्थेवर होतो, तिथं आम्हाला पेमेंट जास्त होता, पण असं आम्हाला असं वाटलं इथं जर आम्ही आज केलं हे सरकारी योजना याच्यामध्ये आम्ही 10 मध्ये केलं तरी आम्हाला कायम होईल आम्ही अशी आशा होती। हे माहिती नव्हतं आम्ही 6 महिने झाल्याच्या नंतर हे आम्हाला काढून टाकतील आणि आम्हाला बेरोजगार करतील अशी आशा नव्हती ना आम्हाला असं वाटलं का हे सरकार आल्याच्या नंतर आम्हाला काही ना काहीतरी 6 महिन्याची पुन्हा ऑर्डर भेटेल, नाहीतर काही ना काहीतरी होईल। परंतु आता हे डायरेक्ट आम्हाला म्हणत आहे आता हे प्रशिक्षण होतं 6 महिन्याचं आणि तुम्ही इंटर्नशिप तुमची कंप्लीट झाली, आता तुम्ही घरी जा। घरी जाऊन आम्ही पुन्हा आम्हाला त्या संस्थेवर जाण्यासाठी त्या संस्थेवर आम्ही पुन्हा त्या जिथं गव्हर्नमेंट प्रायव्हेट संस्थेवर होतं आम्हाला तिथं पेमेंटही जास्त होता, परंतु आम्ही गव्हर्नमेंटचे असल्यामुळे आम्ही इकडे आलो ना सर। आता आम्हाला इथं सरकारनं कायम तरी करायला पाहिजे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जेवढे काही प्रशिक्षणार्थी लागले होते त्यांची सगळ्यांची कार्यमुक्तता झाली, पण सदर शासनाने या विषयावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दाखवली नाही आणि या प्रशिक्षणार्थी सगळे बेरोजगार झाले आणि या बेरोजगारांचा विचार शासनाने कुठेतरी करावा। आणि आम्ही जे प्रशिक्षणार्थी आहोत, जे 6 महिन्या अगोदर जे काम करत होतो ते काम आम्हाला कोणत्याही प्रकारे आस्थापनेचा मुद्दा 4.5चा मुद्दा शासनाने दाखवला होता, त्या अगोदर 6 महिन्या अगोदरचा काम आम्ही सोडलाय, पण शासनाने तो मुद्दा दाखवल्यानंतर आमच्यावर कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीये। आता आमची मागणी आहे की आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत लागलेले सगळ्या आस्थापनातील प्रशिक्षणार्थ्यांना कुठे कायम स्वरूपी न देता कंत्राटी कायम स्वरूपीबद्दल आमचा कुठेतरी विचार करण्यात यावा। याच्या पुढची भूमिका जर सदर आज आमचा विचार करण्यात नाही येईल तर आम्ही यानंतर यापेक्षा मोठा आज मूकमोर्चा ठरवलाय, मग यानंतर धडक मोर्चा काढूया आणि त्यानंतर सगळ्या प्रोसेसने आणि ज्या गोष्टी आम्हाला लागेल त्या गोष्टी आम्ही हक्काने मागूया।